नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। कुंजीरवाडीतील बापलेकाकडून 2,30,000ची वीज चोरी उघड। कुंजीरवाडी तालुका हवेली येथील धुमाळमळा परिसरात वीज मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल 2,30,000 रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाच्या कारवाईत ही चोरी समोर आली असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बापलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काशीनाथ शंकर भोंडवे व शिवराम काशीनाथ भोंडवे राहणार गट नंबर 389 धुमाळमळा कुंजीरवाडी तालुका हवेली अशी आरोपी बापलेकांची नावे आहेत। या प्रकरणी महावितरणच्या मुळशी विभागातील उपकार्यकारी अभियंता दीप्ती पाटील राहणार रस्तापेठ पुणे यांनी फिर्याद दिली आहे। भरारी पथकातील दीप्ती पाटील, सोनाली बावस्कर व वरिष्ठ तंत्रज्ञ शुकलाल जाधव यांनी तपासणी दरम्यान भोंडवे यांच्या घरातील मीटरचे सील तोडले असल्याचे आढळले। पुढील तपासणी केली असता मीटरच्या सीटी सर्किटमध्ये रेझिस्टन्स बसवून अनधिकृत छेडछाड केल्याचे निष्पन्न झाले। गेल्या 87 महिन्यांत 13,026 युनिटची चोरी झाल्याचे समोर आले असून महावितरणचे 2,28,921 रुपयांचे नुकसान झाले आहे। तसेच 6,000 रुपयांचे तडजोड देयक अद्याप भरलेले नाही। लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय विद्युत कायदा 1003 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।